आता आपल्याला मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर बोर्ड बेसिसवर स्टडी करायचा आहे। याची थेरी तुम्हाला माहीत आहे, परंतु तरी बी आपण काही थेरीच्या बाबतीमध्ये विचार करणार, काही थेरीच्या बाबतीमध्ये, बरोबर। म्हणजे सिम्बॉल्स कोणते आहेत, नंतर टॉटॉलॉजी म्हणजे काय, कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय, लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय, आणि नंतर आपण या ठिकाणी एंट्री करणार MCQs मध्ये। एक एक पॉइंट आपण कव्हर करत पुढे जाणार। आता नीट लक्ष द्यायचं बाबांनो। कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय सांगू शकताय का? कंपाऊंड स्टेटमेंट, अ स्टेटमेंट ऑब्टेन्ड बाय connecting two or more statement by logical connectives। लॉजिकल कनेक्टिव्हने दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेटमेंट जर आपण कनेक्ट केली तर त्याला कंपाऊंड स्टेटमेंट म्हटलं जातं। मग ही लॉजिकल कनेक्टिव्ह कोणती आहेत? बघा आता इथं लॉजिकल कनेक्टिव्ह कोणते आहेत? यस, लॉजिकल कनेक्टिव्ह सांगू शकताय का? आणि त्यांचे हे सिम्बॉल्स आपल्याला शॉर्ट मध्ये थोडीशी थेरी स्टडी करून डायरेक्ट क्वेश्चनला जायचंय। लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये पॉप्युलर कनेक्टिव्ह अँड। आता हा जो अँड वर्ड असतो, शब्द असतो, याला इक्विव्हॅलंट चालणारे जे शब्द आहेत ते आहे व्हाईल, बरोबर, नंतर बट, नंतर ॲज वेल ॲज। या प्रत्येक लॉजिकल कनेक्टिव्ह साठी सिम्बॉल आपण हा घेतो, उलटा फी, नॉट फी, उलटा फी, बरोबर। नंतर दुसरा लॉजिकल कनेक्टिव्ह जो आपण घेतो तो कोणता आहे? ऑर। याचा या ठिकाणी सिम्बॉल व्ही, व्हेरी गुड। तिसरा जो आहे तो इफ देन, म्हणजे बाबांनो इथं थोडक्यात काय, इफ नंतर पहिलं स्टेटमेंट येणार, देन, आणि नंतर इथं दुसरं स्टेटमेंट येणार। याला कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंटचं लॉजिकल कनेक्टिव्ह म्हटलं जातं। जर दोन स्टेटमेंट इफ देन ने कनेक्ट केली तर मिळणाऱ्या कंपाऊंड स्टेटमेंटला आपण म्हणतो कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंट। काय म्हणजे बाबांनो थोडक्यात समजा, एक स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी समजा, एक स्टेटमेंट आहे पी, दुसरं स्टेटमेंट आहे समजा क्यू, आणि हा असा एरो आहे। समजा पी ने डिनोट केलाय ऋतिक इज गुड डान्सर। पी हा सिम्बॉल किंवा हा लेटर काय डिनोट करतय? ऋतिक इज गुड डान्सर। आणि क्यू डिनोट करतय राणी इज ब्लॅक गर्ल, बरोबर। मग आता इथं तुम्ही काय म्हणणार? पहिल्यांदा इफ पी देन क्यू, म्हणजे याचा व्हर्बल फॉर्म काय तयार होतोय? इफ ऋतिक इज गुड डान्सर देन राणी इज ब्लॅक गर्ल। कळलं का? देण्यात आलं। सेम तसंच या ठिकाणी बाबांनो हा 4 नंबरचा लॉजिकल कनेक्टिव्ह आहे इफ अँड ओनली इफ। काय? त्यालाच आपण सिम्बॉल वापरतो हा डबल एरो, यालाच बाय कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंट म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? दोन सिंपल स्टेटमेंट जर अँड ने कनेक्ट केली, कशाने? अँड ने, तर तयार होणाऱ्या कंपाऊंड स्टेटमेंटला काय म्हटलं जातं सांगू शकताय का? यस, अँड ने कनेक्ट केली तर काय म्हटलं जातं? बघा म्हणजे किती अभ्यास आहे तुमचा, मी किती छान डिसिजन घेतलाय तुम्हाला बसवण्याचा। दोन सिंपल स्टेटमेंट, हेच आपलं पी आणि क्यू,
पी म्हणजे ऋतिक इज गुड डान्सर, क्यू म्हणजे राणी इज ब्लॅक गर्ल. दोन स्टेटमेंट जर अँडने कनेक्ट केली तर तयार होणाऱ्या कंपाऊंड स्टेटमेंटला कंजंक्शन कंपाऊंड स्टेटमेंट म्हणायचं. काय म्हणायचं? कंजंक्शन कंपाऊंड स्टेटमेंट. मग आता बघा ना, याच्यामध्ये या ठिकाणी हे पी अँड क्यू हे कंजंक्शन कंपाऊंड स्टेटमेंट आहे. याचा व्हर्बल फॉर्म काय येणार? ऋतिक इज गुड डान्सर अँड राणी इज ब्लॅक गर्ल. हे असं का वाचून दाखवतोय? तर तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म दिला जातो, व्हर्बल फॉर्म लिहायला सांगितला जातो, व्हर्बल फॉर्म दिला जातो, सिम्बॉलिक फॉर्म लिहायला सांगितला जातो. कळलं? म्हणून आता दोन सिंपल स्टेटमेंट जर ऑरने कनेक्ट केली, कशाने? ऑरने, तर तयार होणाऱ्या कंपाऊंड स्टेटमेंटला काय म्हटलं जातं? डिसकंजंक्शन किंवा डिसजंक्शन. काय म्हटलं जातं? डिसकंजंक्शन किंवा डिसजंक्शन कंपाऊंड स्टेटमेंट म्हटलं जातं. बरोबर. आणि दोन स्टेटमेंट जर इफ देनने जोडली तर कंडिशनल, आणि इफ अँड ओनली इफने जोडली तर बाय कंडिशनल. म्हणजे हा बघा, हे कोणतं आहे? कंजंक्शन. हे काय आहे? हे काय आहे? आणि हे काय आहे? व्हेरी गुड. बरोबर. आता कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये जे पहिलं स्टेटमेंट असतं की ज्याच्याकडून ॲरो स्टार्ट होतं, ते स्टेटमेंट म्हणजे इफच्या नंतरचं स्टेटमेंट असतं. इफच्या नंतरचं त्या स्टेटमेंटला काय म्हटलं जातं? या पीला काय म्हटलं जातं? पी कडून क्यू कडे ॲरो आहे. पीला काय म्हटलं जातं? अँटीसिडंट. काय म्हटलं जातं? अँटीसिडंट. काय म्हटलं जातं? अँटीसिडंट स्टेटमेंट म्हटलं जातं. आणि ज्याच्याकडे एरो आहे त्या क्यूला म्हटलं जातं कॉन्सिक्वेंट. काय म्हटलं जातं? कॉन्सिक्वेंट. ज्याच्याकडून एरो असतो त्याला म्हणायचं अँटीसिडंट, आणि ज्याच्याकडे एरो असतो त्याला म्हणायचं कॉन्सिक्वेंट. समजलं? कळलं? चलो आगे बढ़ेंगे. बाबांनो, आता आपल्याला हे मी तुम्हाला सांगितले की सिम्बॉलिक फॉर्म कसा आहे, काय आहे, याच्यावरच आपण क्वेश्चन स्टडी करू. चलो, हा बाबांनो क्वेश्चन एक्झामला असेच विचारले जातात. सिंपल क्वेश्चन्स असतात. नीट लक्ष द्यायचं, 100% तुम्हाला कळणारच. राईट डाऊन द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन सिम्बॉलिक फॉर्म. ह्या बघा, हे पहिलं आहे, हे दुसरं. आन्सर. आता मी पूर्ण आन्सर लिहून दाखवतोय. हिथून पुढं थोडासा मी शॉर्टकट घेईल. पहिला क्वेश्चन जो आहे याच्यामध्ये अ ट्रँगल इज इक्विलॅटरल, आणि हे जोडलंय कशाने? इफ अँड ओनली इफने. आणि पुढं काय म्हटलंय? इफ इट इज इक्विलॅटरल. सॉरी, इट इज इक्विलॅटरल. अगोदर या कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये येणारी दोन सिंपल स्टेटमेंट इंग्लिश लेटरने डिनोट करून घ्यायचे. कशाने? इंग्लिश लेटरने डिनोट करायचे. बघा आता इथं लेट पी डिनोट्स. हा, अ ट्रँगल इज इक्विलॅटरल. हा झाला पी. पुढं क्यू. इट हा शब्द कोणाच्या जागी वापरलाय? ट्रँगलच्या. मग काय म्हणणार? अ ट्रँगल, यस, व्हेरी गुड, इज इक्विअँग्युलर. एकदम सिंपल आहे. बरोबर. हे मांडून झालं. आणि असं स्पष्ट हित लिहायचं,
सिम्बॉलिक फॉर्म, म्हणजे जो पेपर चेकर आहे त्याला त्रास होणार नाही, म्हणजे तुमची मार्क काटणार नाही. हो का? इफ अँड ओनली इफ म्हटलं की हा बाय कंडिशनलचा आहे रो. अगोदरचं स्टेटमेंट कोणतं आहे? पी. दुसरंच कोणतं आहे? क्यू. संपलं, आन्सर मिळणार तुम्हाला. समजलं? या पद्धतीने तुम्ही प्रत्येक क्वेश्चन सोडवायचा. आता बघा बर, हा बी प्राइस इन्क्रीजेस, म्हणजे हा पार्ट तुम्ही कशाने डिनोट करणार? पी ने. अँडच्या पुढं डिमांड फॉल, हा कशाने? म्हणजे याचा सिंबॉलिक फॉर्म काय? पी अँड क्यू. किसी को कोई शक? किसी को कोई शक? अरे बाप रे, अरे बोला ना, किसी को कोई शक? नो शक. नीट लक्ष द्या जरा. चलो आगे बढ़ेंगे. विदाउट युजिंग ट्रुथ टेबल शो दॅट. आता हा पार्ट आपल्याला स्टडी करत असताना याच्यामध्ये आपल्याला महत्वाचे आहेत लॉज ऑफ लॉजिक. लॉजिकचे लॉज महत्वाचे आहेत. मग हे लॉज ऑफ लॉजिक तुम्हाला माहित आहे का, हे आपण अगोदर बघू. याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, विदाउट युजिंग ट्रुथ टेबल शो दॅट पी बाय कंडिशनल क्यू लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी अँड क्यू ऑर निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. विदाउट युजिंग म्हणजे ट्रुथ टेबल जर यूज करायला सांगितलं असतं तर सोन्यावरनं पिवळं आहे का नाही, लगेचच आपण तो क्वेश्चन सोडवला असता ट्रुथ टेबलला जाऊन. पण आता इथं ट्रुथ टेबल पॉसिबल आहे का आपल्याला? नाहीये. बरोबर. मग आता अगोदर मी तुम्हाला हे ट्रुथ टेबल काय असतं हे सांगतो, नंतर लॉज ऑफ लॉजिक सांगतो आणि नंतर क्वेश्चन सोडवू आपण. ओके, बघा आता बोर्डवर नीट लक्ष द्यायचं. हितच घेणार, परत रफ करून टाकणार. आता मला सांगा, ट्रुथ टेबल जर दोन सिंपल स्टेटमेंट पी आणि क्यू असतील तर या ट्रुथ टेबल मध्ये या दोघांच्या कंपाऊंड स्टेटमेंट पी आणि क्यू ला कनेक्ट करून जे कंपाऊंड स्टेटमेंट तयार होईल त्या कंपाऊंड स्टेटमेंटच्या पॉसिबल ट्रुथ व्हॅल्यूज किती असतील? 4 असतात. बरोबर. हे 4 कॉम्बिनेशन कसं असतं? हा यस, ट्रू ट्रू, हा ट्रू, व्हेरी गुड, हा फॉल्स ट्रू, हा फॉल्स फॉल्स, व्हेरी गुड व्हेरी गुड. नीट लक्ष द्यायचंय. बर, आता बघू आपण ह्याचं कॉम्बिनेशन पी अँड क्यू, नंतर पी ऑर क्यू. वरचा क्वेश्चन नाही हा, आपण हे ट्रुथ टेबल कंपाऊंड स्टेटमेंटचे चान्सेस स्टडी करतोय, कशा पद्धतीने असतं ते बघतोय. निगेशन मी तुम्हाला शिकवलंयच कुठं? अजून शिकवलं का नाही? निगेशन हे कंपाऊंड स्टेटमेंट नाही तयार करत, दिलेल्या स्टेटमेंटला ते निगेटिव्ह बनवतं, फक्त निगेटिव्ह बनवतं. कळतंय का? ते बघू नंतर. आता मला एवढंच सांगा, हे बघा हे 4 पॉसिबिलिटी. पहिला चान्स ट्रू ट्रू, नंतर ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स. अँडच्या बाबतीमध्ये मी काय सांगतोय नीट आहे का? कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये येणारे दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तरच कंजंक्शन कंपाऊंड स्टेटमेंट ट्रू असतं. दोन्हीच्या दोन्ही ट्रू असतील तर. मी काय पी क्यू हे दोन्हीच्या दोन्ही ट्रू आहेत तरच ते ट्रू येणार, अदरवाईज फॉल्स. हो का? ट्रू ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू आणि दोन्ही फॉल्स. व्हेरी गुड. डिसकंजंक्शन म्हणजे 2 स्टेटमेंट कशाने जोडलेत? ऑर ने. सृष्टीजी लक्ष नाही, 2 स्टेटमेंट कशाने जोडलेत? ऑर ने. जर 2 स्टेटमेंट ऑर ने जोडली तर तयार होणाऱ्या कंपाऊंड स्टेटमेंटला डिसकंजंक्शन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? आणि डिसकंजंक्शन कंपाऊंड स्टेटमेंट हे
तेव्हा ट्रू असतं जेव्हा त्याच्यात येणारी जी सिंपल स्टेटमेंट आहे त्या दोन पैकी कमीत कमी एक ट्रू असतं, कमीत कमी एक ट्रू असतं. म्हणजे काय, पी आणि क्यू ह्या दोघांपैकी एक ट्रू असलं कंपाऊंड स्टेटमेंट ट्रू. कळतंय? मग आता बघा बरं इथं, हा ट्रू ट्रू हे दोन्ही ट्रू आहे ती. ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू आणि फॉल्स फॉल्स. ओके, व्हेरी गुड. कंडिशनल यस, ज्याच्याकडे ॲरो आहे ते, ज्याच्याकडे ॲरो आहे ते ट्रू असेल तर. अजून एक आहे, दोन्हीच्या दोन्ही फॉल्स असतील तरी ट्रूच, आणि जे दोन्हीच्या दोन्ही ट्रू असतील तरी बरोबर. बघा परत एकदा, अँड म्हणजे कंजंक्शन साठी, याच्यासाठी काय सांगितलं मिस्टर मानेंनी, दोन्हीच्या दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाइज. याच्यासाठी काय सांगितलं, ऍटलिस्ट वन ट्रू, कमीत कमी एक ट्रू पाहिजे. आणि याच्यासाठी काय सांगितलं, ज्याच्याकडे ॲरो आहे तो ट्रू असेल तर ट्रू, दोन्हीच्या दोन्ही फॉल्स असले तरी आणि दोन्हीच्या दोन्ही ट्रू असले तरी. मग आता बघा, चलो चलो, ट्रू ट्रू. ओके, ट्रू कडून फॉल्स कडे ॲरो, ठीक आहे, क्यू कडे ॲरो आहे, फॉल्स कडून ट्रू कडे आणि दोन्हीच्या दोन्ही फॉल्स. व्हेरी गुड. आणि हे काही एकदम सिंपल आहे. बाय कंडिशनलला काय सांगितलं होतं मिस्टर मानेंनी, दोन्हीच्या दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, दोन्हीच्या दोन्ही फॉल्स असले तरी बी ट्रूच. ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू आणि फॉल्स फॉल्स. बरोबर. हे झालं ट्रूथ टेबल तुमचा. बरोबर, कळलं. आता हा ट्रूथ टेबल आपण घेतलाय दोन सिंपल स्टेटमेंटचा. ट्रूथ टेबल मध्ये तर फक्त दोन सिंपल स्टेटमेंट येत असतील, पी क्यू किंवा क्यू आर, कळतंय का, त्यावेळेस त्याच्यामध्ये ट्रूथ व्हॅल्यूचा 4 कॉम्बिनेशन येतात. किती येतात? 4. पण ज्या वेळेस आपण 3 सिंपल स्टेटमेंट घेऊ, किती घेऊ? 3 सिंपल स्टेटमेंट. इसे क्लियर कैसा करने का, जमलं. इकडे नीट लक्ष द्यायचं. सिंपल 3 स्टेटमेंट आहेत. कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये 3, समजा पी क्यू आर. मग स्नेहाजी मला तुम्ही सांगा पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूचे चान्स किती? 8. किती? 8. म्हणजे या ठिकाणी पहिल्या स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज 8 येणार, दुसऱ्याच्या 8 येणार, तिसऱ्याच्या. मग आता बघा बरं, सांगा हे 8. पहिले 4 ट्रू, आयडिया आपल्यापाशी. नंतरचे 4. व्हेरी गुड, व्हेरी गुड, हुशार आहात तुम्ही. 1 2 3 4. काय सांगितलं मी? पहिल्या स्टेटमेंटचे पहिले 4 ट्रू, नंतरचे 4. आता दुसऱ्या स्टेटमेंटसाठी पहिले 2 ट्रू, नंतरचे 2 फॉल्स आणि अल्टरनेटली ट्रू फॉल्स. म्हणजे हो का, म्हणजे 2 ट्रू 2 फॉल्स. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. आणि तिसऱ्यासाठी अल्टरनेटली ट्रू फॉल्स. म्हणजे इथं काय येणार? ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. बस एवढं माहित असेल आपल्याला तर आपल्याला कसा बी ट्रूथ टेबल तयार करायला सांगितलं तरी आपण तो बनवणार, है का नाही? आता बघा, नीट लक्ष द्यायचं. अरे किधर गया? आपण आता हा जो क्वेश्चन आहे वरती, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल, हा क्वेश्चन अगोदर आपण ट्रूथ टेबलने सोडवू. म्हणजे आपल्याला ट्रूथ टेबलचा कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि नंतर म्हणजे ट्रूथ टेबलने आपण सोडवला. महत्वाची गोष्ट नीट डोक्यात ठेवा. एखादा विद्यार्थी असा बी डोक्यात आणन
की मला ट्रूथ टेबल काही जमत नाही, मग मी क्वेश्चन हा यस ट्रूथ टेबलने सोडवतो. मला क्वेश्चन हा असा जमत नाही लॉज ऑफ लॉजिकने, मग मी तो क्वेश्चन ट्रूथ टेबलने सोडवतो. मला निमे अर्धी तरी मार्क मिळतील, तुला अर्धा मार्क बी मिळणार नाही. त्यांनी क्वेश्चन असा विचारलाय का फक्त शो दॅट, फक्त शो दॅट म्हणून क्वेश्चन असेल, फक्त शो दॅट म्हणून, तर मग मात्र तो क्वेश्चन तुम्ही लॉज ऑफ लॉजिकने सोडवला काय किंवा ट्रूथ टेबलने सोडवला काय, दोन्हींचं मिनिंग सेमच. बर, आपण ट्रूथ टेबलवरला क्वेश्चन शोधू, तोच घेऊ. हाय का बघू आपण. युजिंग ट्रूथ टेबल वेदर ते ह्याचं येते. बरं असू द्या, चला येऊ द्या, कन्सेप्ट आला ह्याच्यात, एक कन्सेप्ट सांगून टाकतो तुम्हाला आणि मग जाऊ ट्रूथ टेबललाच. याच्यामध्ये काय म्हटलंय बघा बरं, क्वेश्चन युजिंग ट्रूथ टेबल एक्झामाइन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन और कॉन्टेंजन्सी. बर बर बर. आता ही टॉटॉलॉजी म्हणजे काय हे तुम्हाला माहित असणंच थोडंसं का सगळंच. दिलेला जो स्टेटमेंट पॅटर्न आहे, थोडक्यात बघा की हा स्टेटमेंट पॅटर्न आहे पूर्ण, याच्यात किती सिंपल स्टेटमेंट आहेत, दोन. कोणती, पी आणि क्यू. आता दोन सिंपल स्टेटमेंटचा ट्रूथ टेबल बनवला तर हा शेवटचा कॉलम येईल, त्याच्यातल्या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू समजा ट्रू 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 आलं तर त्याला म्हणायचं टॉटॉलॉजी. काय म्हणायचं, जर सगळे फॉल्स आले तर काय म्हणायचं, आणि सगळे ट्रू किंवा सगळे फॉल्स नाही आले तर कॉन्टेंजन्सी. काय म्हणायचं, कॉन्टेंजन्सी. हे कळलं का. बरं, मग आता आपण ही एक ट्रूथ टेबलचा आपल्याला या ठिकाणी थोडासा विचार करायचा आहे. मगाशीच ठरलंय आपलं. हा क्वेश्चन सोडवायला त्याच्यासाठीच घेतलाय. आता हा क्वेश्चन सोडवत असताना हा डिटेलमध्ये असा सोडवायचा. आन्सर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज पी P and negation of Q by conditional P conditional Q. ओके. क्वेश्चन बोर्डच्या एक्झामला सोडवत असताना असाच सोडवायचा, मी सांगतोय तसं. कळतंय का. आन्सर लिहिलं, गिवन स्टेटमेंट पॅटर्न लिहिलं, आता ट्रूथ टेबल म्हणून टायटल द्यायचं इथं. बरोबर. ट्रूथ टेबल किती सिंपल स्टेटमेंटचा येणार, तो फॅन थोडा वाढवा, कितीचा येणार हे त्या सिंपल त्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये किती इंग्लिश लेटर दिसतात त्यानुसार फिक्स होतं. कळतंय. 2 इंग्लिश लेटर दिसली तर 2 सिंपल स्टेटमेंटचा ट्रूथ टेबल, 3 इंग्लिश लेटर दिसली तर 3 सिंपल स्टेटमेंटचा ट्रूथ टेबल. मग आता बघा ह्याच्या 2 येणार आहेत, हे का नाही, बघा पी क्यू टेबल. कॉम्बिनेशन करत असताना या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये निगेशन कुणाचं आहे का बघायचं. निगेशन आहे का कुणाचं, लगेच पुढचा कॉलम तोच घ्यायचा, निगेशन ऑफ क्यू. बरोबर. आता कॉम्बिनेशनला सुरुवात करायची.
कॉलम वाईज सिंपल स्टेटमेंट कंबाईन करत असताना अगोदर ते सिंपल स्टेटमेंट तिथं रेडी असलं पाहिजे, तर त्यांचं कॉम्बिनेशन होतं. ऊस असेल तर साखर तयार होईल ना, बरोबर ना? का आपण असं म्हणणार आज ऊस नाही, आज साखर बनवून बघू, ऊस आणू उद्या, जमन का? नाही. रॉ मटेरियल फर्स्ट. मग आता बघायच्या हो का. पी निगेशन ऑफ क्यू ला अँड ने जोडलाय. पी आहे का तुमच्यापाशी? आहे. निगेशन ऑफ क्यू आहे का? आहे. मग हो का हित पी अँड निगेशन ऑफ क्यू झालं. आता हे स्टेटमेंट बनवावं लागेल, तर ही दोन बाय कंडिशनलने जोडता येते. मग हो का, हा पी कंडिशनल क्यू आणि ही दोन कशाने जोडायची? बाय कंडिशनलने. पी अँड निगेशन ऑफ क्यू. यस, बाय कंडिशनल पी कंडिशनल क्यू, म्हणजे तुमचा आन्सर या कॉलम मध्ये ठरणार आहे. चलो हां, सांगा पॉसिबिलिटी. ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स. बरोबर? ओके. निगेशन शिकवतो. निगेशन म्हणजे नॉट, नाही. हुशार, तू हुशार आहे, ह्याचं निगेशन काय? तू हुशार नाही. नाही, नॉट आला पाहिजे त्यात, कळतंय ना? मग आता इथं बघा, नॉट निगेशन ऑफ क्यू. ट्रूचं निगेशन नॉट ट्रू. नॉट ट्रू म्हणजे काय? फॉल्स. व्हेरी गुड. फॉल्सचं यस, ट्रूचं फॉल्सचं. ओके. चला आता दोन स्टेटमेंट कशाने जोडलेत? अँड. कोणते दोन आहेत? हा एक आहे पी आणि हा दोन. ह्या दोन कॉलमवर लक्ष ठेवायचं. हा कशाने? अँड. अँडचा रूल काय? दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज ओके. चलो मिस्टर माने. हा, ट्रू फॉल्स. व्हेरी गुड. ट्रू ट्रू. अरे बाबा. फॉल्स फॉल्स. फॉल्स ट्रू, फॉल्स. कंडिशनल. ज्याच्याकडे एरो आहे तो ट्रू असेल तर ट्रू, दोन्हीच्या दोन्ही ट्रू, ट्रू, दोन्हीच्या दोन्ही फॉल्स, ट्रूच. मग आता बघा पी कडून क्यू कडे. हा, ट्रू ट्रू, गुड. ट्रू कडून फॉल्स कडे एरो. व्हेरी गुड. फॉल्स. फॉल्स कडून ट्रू कडे. यस, आणि फॉल्स कडून ट्रू कडे परत. हे तर बघा, हे दोन्ही फॉल्स, ट्रू. ओ बाबा, हे आहे पी आणि क्यू. ट्रू ट्रू, ट्रू. ट्रू कडून फॉल्स कडे, फॉल्स कडून ट्रू कडे, आणि दोन्ही फॉल्स. ओके. आणि आता हे दोन बाय कंडिशनल. बाय कंडिशनलचा रूल, दोन्हीच्या दोन्ही ट्रू असतील तर, दोन्हीच्या दोन्ही फॉल्स असले तरी. अरे वा, वैष्णवी लय मार्क पडणार आहे बोर्डात. फॉल्स ट्रू, फॉल्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, ट्रू फॉल्स. व्हेरी गुड. फॉल्स ट्रू. अरे वा, फॉल्स ट्रू. काय आलं हे? कॉन्ट्राडिक्शन. ते सांगितलंय, बरोबर. मग आता शेवटचं सेंटेन्स बी महत्वाचं आहे तुमचं, कारण ते सुद्धा मार्क देणार तुम्हाला. आता हिथं तुम्हाला स्पष्ट लिहायचंय हिथं असं, इन, अबाव, लाईट गेली, अबाव, यस, ट्रूथ टेबल, इन, अबाव, ट्रूथ टेबल, ऑल एंट्रीज इन, हा, लास्ट कॉलम, हा, आर फॉल्स. काय? फॉल्स. आणि देअरफॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्राडिक्शन. एवढं सगळं व्यवस्थित लिहिलं तर क्वेश्चन 3 मार्काला असेल तर तुम्हाला 3 मार्क मिळतील, 4 मार्काला असेल तर 4 मार्क मिळतील.
बोर्ड परीक्षेला तुमचं रिप्रेझेंटेशन फार महत्वाचं असतं, ही गोष्ट डोक्यात ठेवायची. समजलं? कळलं का बाबांनो तुम्हाला हे कसं सोडवलं आपण ते? कळलं ना? ओके. विदाउट युजिंग ट्रूथ टेबलसाठी आपल्याला थोडी थेडी प्रिपेअर करायची म्हणून थांबलोय. हे मी नंतरच घेणार कारण हा पुढचा पार्ट आहे. सेम टाईपचे पार्ट आपण अगोदर घेऊ. हा हे एक पार्ट तुम्हाला सिंपल आहे सांगून टाकतो. एक एक पॉइंट बाबांनो. ड्युअल अ स्टेटमेंट पॅटर्न ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग. समजा हा तुमचं गिवन स्टेटमेंट आहे आणि ही ड्युअल. बघा ड्युअल अ स्टेटमेंट पॅटर्न ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग and by or by and, true by false, false by true, tautology by contradiction, contradiction by tautology is called as dual statement. हे इन मराठी. तुमचं जे स्टेटमेंट पॅटर्न आहे की नाही त्याच्यात जर अँड असला, काय असला? अँड असला असं दिसतं ते स्पष्ट, तर त्याच्या जागेवर काय लिहायचं? ऑर असला तर काय लिहायचं? ट्रू असेल तर काय लिहायचं? फॉल्स असेल तर काय लिहायचं? टॉटॉलॉजी म्हणजे स्मॉल टी असतो, त्याच्या जागेवर काय लिहायचं? सी लिहायचा. कॉन्ट्रडिक्शन, आणि कॉन्ट्रडिक्शन असेल तर म्हणजे टी लिहायचा. कळलं का? बस एवढंच करायचं. ते ड्युअल स्टेटमेंट असतं. कळलं? मग आता याच्यावर हा क्वेश्चन त्यांनी विचारलाय आपल्याला. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, कंप्लीट करून टाकू आपण. अभि के अभि. आता नीट लक्ष द्यायचं. ओके. आता बघा पहिला क्वेश्चन ह्याचं ड्युअल लिहायचं. हे गिवन आहे बरोबर. हा हे बघा पी लिहिला. ऑरच्या जागेवर काय? गुड बाबा गुड बाबा गुड. अँडच्या जागेवर टीच्या जागेवर. अरे वा संपलं, आन्सर झालं. आता इथं बघा हे सगळं इथपर्यंत लिहायचं. माधुरी दीक्षित नाही, हे फक्त माधुरी आहे. माधुरी हॅज कर्ली हेअर. ह्या अँडच्या जागेवर काय लिहायचा? ऑर. ब्राऊन आईज. संपलं, आला आन्सर. म्हणजे आन्सर सीट मध्ये हे सगळं लिहायचं. माधुरी हॅज कर्ली हेअर. अँडच्या जागेवर काय? ऑर. पुढं ब्राऊन आईज. समजलं? तर टाइम लिमिट असल्यामुळे आपण आज इथंच थांबणार. नेक्स्ट लेक्चर पुढं. हा पूर्ण चॅप्टर आपण चान्स आहे पुढच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करणार. थांबूया.